नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीक विम्याचे 7,500 रुपये कधी मिळणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार, नवीन अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, आता या पीक विम्याचे 7,500 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे आणि कोणकोणते शेतकरी हा पात्र ठरणार आहे, व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती जाणून घेणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, तर चला जाऊया या व्हिडिओकडे. शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक भागात पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसात वाहून गेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे 31,000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 17,500 रुपये मदत दिली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही भरपाई सरळ पद्धतीने मिळणार नसून ती महसूल मंडळीय पीक कापणी प्रयोगातून निश्चित होणाऱ्या सरासरी उत्पादनावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री देता येत नाही. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. खरीप हंगामात पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका दिला. सध्या राज्यातील महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 82% मंडळामधील प्रयोगाचे उत्पन्नाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित 18% महसूल मंडळामधील माहिती 15 डिसेंबरपर्यंत मिळणार होती. सर्व आकडेवारी जमा झाल्यानंतरच विमा कंपन्यांकडून नुकसानीची भरपाई गणना केली जाणार आहे. मात्र याबाबतची अद्याप माहिती समोर आली. शेतकरी मित्रांनो, मंडळाची सरासरी की वैयक्तिक नुकसान, सरकारने जरी मोठे आकडे जाहीर केले असले तरी सध्याची पीक विमा वाटपाची पद्धत ही मंडळ निर्णय आहे. याचा अर्थ काय, तर पिकांचे पैसे हे तुमच्या वैयक्तिक नुकसानीवर ठरत नाही, तर तुमच्या संपूर्ण मंडळाची सरासरी उत्पादनावर ठरतात. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर सरकारने 35,000 आणि 50,000चे जे चॉकलेट दाखवले आहे ते वास्तव उतरण्याची शक्यता कमी आहे. जेव्हा तुमच्या बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे येतील तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होतील. दुर्दैवाने पीक कापणी प्रयोगाच्या आधारे मिळणारी रक्कम ही खूपच तुटपुंजी असल्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे महत्त्वाची अपडेट समोर आली होती. चला आता भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.